आणि सर्वात ठाण्याचा झटका म्हणजे ही मामलेदारची तिखट मिसळ. एकदम तिखट मिसळ, लेजेंडरी, एकदम लेजेंडरी लोकांचं लेजेंडरी फूड. वडापाव स्टेपल फूड, तर हे ठाणेकरांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणसुद्धा. अशी आमची ठाणेकरांची मामलेदार मिसळ. याचं कौतुक तर मोठ्या लोकांनी केलं आहे, मी तर बाबा छोटा माणूस आहे. चला चला तर भूक लागल्या. नमस्कार, मी वन ब्लॉग मराठीचा आवाज मयांक सरदेशमुख. आज आपण स्पेशली फूड ब्लॉगिंग करण्यासाठी मामलेदारला आलो. ते पण अचानकपणे आलो. बेसिकली प्लॅन वेगळ्या ठिकाणी जायचा होता, तो आता काही दिवसांनी तिकडे जाणारच आहोत. पण वेळ घालवायचा नाही म्हणून आम्ही लगेच डिसाईड केलं आणि मामलेदारपाशी आलो आहे. मामलेदारची ओळख करून द्यायला मी कोणीही नाही आहे, कारण मामलेदार मुळातच एक ब्रँड आहे आणि ब्रँडची अशी काही ओळख करून द्यायची नसते. तर याला मुळात मामलेदारची मिसळ का म्हणतात, तर याचं कारण माझ्या पाठीमागे, तुम्ही पाठीमागे पाहिलं तर इकडे तहसीलदार कचेरी आहे आणि मामलेदारचं तुम्ही नीट वरती जर पाठी वाचाल तर तिकडे लिहिलेलं आहे की तहसीलदार कचेरी उपहारगृह, म्हणजे कॅन्टीन. हे ॲक्च्युली तहसीलदारचं कॅन्टीन होतं आणि त्याच्यानंतर मग लोकांसाठी ते ओपन करण्यात आलं बिकॉज त्यांची टेस्ट आणि त्यांची सर्विस. तर आपण जराही वेळ घालवणार नाही आहोत. मस्त पाऊस पडून झाला आहे, थंड वातावरण क्रिएट झालेलं आहे आणि यातच गरमागरम मिसळीचा आस्वाद घ्यायचा आहे आपल्याला. तर आता वेळ न जवळता आपण लाईनमध्ये लागूयात, कारण तिकडे आमचा एक ऑलरेडी एक गडी तिकडे आहे. आता चला, जास्त वेळ नको घालूया. चला, ठाण्यामधल्या काही फूड चेन या लेगसी आहेत, त्याच्यामधली सर्वात मोठी लेगसी म्हणजे मामलेदार मिसळ. रविवार सकाळची वेळ आणि मामलेदार मिसळीचा नाश्ता हे ठाणेकरांचं समीकरण आहे. याचं उदाहरण बघायचं असेल तर उजव्या बाजूला बघ. आणि हे फक्त मिसळीच्या प्रेमापोटी आलेले आहेत. आणि हे अतिशोक्ती मी करेन, पण तुम्हाला खरं सांगतो, ठाणे जन्माला आल्यानंतर रक्त नंतर येतं, पहिले मिसळ अंगात येते. आणि इथले मिसळप्रेमी एवढे सकाळ सकाळ आलेले आहेत, लाईन लावत आहेत. जशी लाईन कमी होते तशी लाईन परत वाढते. आणि हे तर आत्ताचं सूत्र आता तर झालेलं आहे. जशी दुपार होईल, संध्याकाळ होईल, ही जी लाईन आहे, ही जी पूर्ण रांग आहे, ती रांग तिथपर्यंत जाते, फार पुढपर्यंत जाते. म्हणजे मी मूळचा ठाणेकर असल्या कारणाने ही मिसळ म्हणजे माझ्यासाठी नॉस्टॅल्जी आहे, अभिमान आहे, शान आहे आणि पोट भरणीचं एक खूप सुंदर साधन आहे. लास्ट ब्लॉगमध्ये आपण जे लोकेशन सांगितलं होतं साई वडापाव, तिकडनं मोजून 2 मिनटाच्या चालत याच्यावरती आपल्याला मामलेदार मिसळीचं हे दुकान दिसतं. हे ओरिजिनल मामलेदार मिसळीचं दुकान आहे. मुळात ठाणा स्टेशन, ठाणा पश्चिम स्टेशन इथपासून वॉकेबल 5 मिनटावरती आपल्याला मामलेदार मिसळचं दुकान लागतं. तर जडाही वेळ न दवडता थोडंसं काय मी मिसळ टेस्ट करणार आहे, कारण आज रविवार आहे आणि ठाण्याचं रविवार स्पेशल मिसळ मी तुमच्यासोबत खाणार आहे. रेकमेंडेशन्स, रिव्ह्यूज वगैरे द्यायला ऑलरेडी सगळ्यांनी रेकमेंड केलेलं आहे. सगळ्यांचेच रिव्ह्यू चांगले आहेत. आता फक्त खाऊयात आणि याची मजा घेऊयात, कारण थोर गोष्टींना आपण जज नाही करू शकत. आणि ही मिसळ मुळातच एक लेगसी आहे ठाणेकरांची. हॅव अ बाईट. यांच्या मिसळीमध्ये 3 प्रकार असतात. एक लाईट आहे, एक मीडियम आहे आणि तिखट आहे. मी आता मीडियम मिसळ मागवले, जी की माझी आवडती आहे. एक बाईट घेतल्यानंतर हळूहळू मिसळीची टेस्ट आपल्या जिभेवरनं खाली पोटात जाते, म्हणून मीडियम मिसळ मी प्रिफर करतो. मी तुम्हालाही रेकमेंड करेन की इकडनं येऊन तुम्ही मीडियम मिसळ खाऊन बघा. आणि सर्वात ठाण्याचा झटका म्हणजे ही मामलेदारची तिखट मिसळ. एकदम तिखट मिसळ, लेजेंडरी, एकदम लेजेंडरी लोकांचं लेजेंडरी फूड. वडापाव स्टेपल फूड, तर हे ठाणेकरांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणसुद्धा. अशी आमची ठाणेकरांची मामलेदार मिसळ. याचं कौतुक तर मोठ्या लोकांनी केलं आहे, मी तर बाबा छोटा माणूस आहे. चला चला तर भूक लागल्या. नाऊ आय एम गेटिंग टेम्प्ट. तीच चव, तीच लेगसी,
काही फरक नाही. म्हणजे मी 15 रुपयाची मिसळ असल्यापासून आता तिचा भाव समथिंग 75 आहे. एवढ्या वर्षांमध्ये जी टेस्ट पहिले होती तीच आत्ता. देअर इज नथिंग डिफरंट. एवढी बेस्ट म्हणजे या खाऊयात. आता त्यांनी आपल्याला हा रस्सा दिलेला आहे, तर मी मयांकला विचारतो हा रस्सा एक्झॅक्टली काय मयांक? बेसिकली काय आहे, जे मीडियम जे मिसळ खातात किंवा जे लाईट मिसळ खातात आहे त्यांना थोडं जर फिकं वाटत असेल. ओके. आणि याच्यासोबत ब्रेड आहे, तो जास्तीत जास्त आपलं म्हणतात ना याच्यामधला रस्सा शोषून घेतो. मग ते फुलफिल करण्यासाठी हा इकडे कट दिला जातो. बेसिकली हा कट मीडियम किंवा लाईट खाण्यात मजा नाही, हा कट तिखटच पाहिजे. जे चटका म्हणतो जिभेला आपला जो चटका असतो तो ह्याने फुलफिल होतो. आता ह्यानी जी आपल्याला मिसळ दिलेली आहे, ही जी मिसळ आहे तिखट, एकदम तिखट. ओके, ती मीडियम, त्याच्या खालोखाल पण दुसरी येते. तर तू आता मीडियम खातो, तर मी ट्राय करतो तिखटवाली, डायरेक्ट ट्राय करतो. याआधी पहिला नीट मिक्स कर. म्हणजे पहिलं मिक्स करू. मयांक आपल्याला सांगणार आहे सगळ्या गोष्टी, ठाणेकर बरोबर आहे. तर तो ओके, तो मला दाखवतो कशा प्रकारे मिक्स करला. तुम्ही पण असंच करा. आणि तुम्ही कधी मामलेदारची मिसळ खाली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोणी खाली नसेल त्यांनी कमेंट करा, ते विशेष आहे. हां, ते विशेष आहे. ह्याच्यामध्ये जी बटाट्याची भाजी आहे ना ती खाली असते, ती वरती आणून तिला थोडंसं आता ही अजून हा बटाट्याची भाजी थोडंसं क्रश करा. आता टेस्ट करू. जशी आता आपल्याला मयांकने दाखवली पद्धत मिक्स करायची, तसंच मी एक खास घेतो. मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारची ही तिखट मिसळ आहे. पाणी पाहिजे जसा मी तोंडामध्ये घास घेतलाय तसा तो तिखटपणा माझ्या पूर्ण तोंडामध्ये फिरतो आता. आणि आता खरोखर पाणी पाहिजे मला. तर ही तिखट मिसळ दादा एका घासमध्ये एवढा तिखटपणा. एक पाणी बॉटल द्या ना मोठी. खरोखर आता पाणी प्यायची वेळ आलेली आहे. बाकी या पावावर पण मी टेस्ट करून बघतो. खासियत अशी आहे की आम्ही अचानक इथं आलो आहे आणि इकडचे ते कर्मचारी आहेत, जो स्टाफ आहे तो आम्हाला इतकं सुपरबली कोऑर्डिनेट करतो आहे ना की म्हणजे विद्या विनयनं शोभत आहे. किंवा ज्यांच्यामध्ये विनयता असते, कारण विनयता ही थोर माणसांकडेच असते. आंब्याचं झाड नेहमी झुकलेलं असतं म्हणून आपल्याला आंबा आवडतो. तशातला गाईचा प्रकार आहे की इतकं मोठं नाव असून सुद्धा कुठेही यांना कर्मचाऱ्यांना अशी कुठेही ते ग्राहकांना अशी निम्न वागणूक देत नाही आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की मी ब्लॉग बनवतो आहोत, त्यांनीच आम्हाला टेबल रेकमेंड केलं आणि तेच आम्हाला एक व्यवस्थित सर्व करतात. तेच आम्हाला आयडिया देतात की कशा पद्धतीने होईल. आणि खरं सांगायचं तर त्या 2 फूड ब्लॉगिंगवरनं मला कळालं की माणसाचं चांगलं बोलणं चालणं हेच एका फूड चेन किंवा आपण ज्याला याच्यामध्ये असो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं, कारण तो कस्टमरला जोडतो. आणि ते म्हणतात ना, जर माणसाचं मन जिंकायचं असेल त्याची वाट पोटात न निघते, तर ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मामलेदार आहे. जसं मयांक बोलला आता की एवढं मोठं नाव आहे मामलेदार, त्याची जी सर्व्हिस आहे त्यामुळे ते बोलतात ना की एवढा लॉंग टर्मपासून काम करतात आणि आत्तापर्यंत ते काम करतात. एक्झॅक्टली. आता जसं त्यांनी आम्हाला परमिशन दिली, आम्हाला जसं त्यांनी सर्व करतात आता गोष्टी, त्याच्यावरनं समजतं त्यांची जी टेस्ट ऑब्विसली ऑथेंटिक आहे. झणझणीत अशी मिसळ खाऊन झाली आहे. आता मिसळीबद्दल काय सांगायचं, म्हणजे एवढी झणझणीत आहे ती मला पण जात नाही, पण त्याची टेस्ट एवढी भारी आहे की चमचाही सोडवत नाही आहे. की म्हणजे बोलतो की तोंड थांबत नाही त्याच्यात. कंटिन्यू मी एक ग्लास एक बाईट घेत चाललो. आता आपण फक्त मामलेदार फक्त मिसळीच पुरतं मर्यादित आहे का, तर नाही. इकडे आपण एक वेगळी एक डिश अनुभवणार आहोत. ही म्हणजे खूप कॉमन आहे, मेदूवडा सांबार. मी आधी सांगितलं तसं की मामलेदारचं हिडन चव म्हणजे त्यांचा सांबारसुद्धा आहे. मी आलो आहे ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यांनी आलो आहे. लेट्स हॅव अ टेस्ट. आणि तुम्हाला मी नक्की रेकमेंड करेन टेस्ट झाल्यानंतर की तुम्ही सांबार टेस्ट म्हणजे मेदूवडा सांबार टेस्ट करायला हवा. म्हणतात ना की आपल्या आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक असं असतं की आपल्याला त्या गोष्टीची सवय असते. ती गोष्टशी आपला काही संवाद नसतो, पण एक टच असतो की आपल्या जेव्हा आपण रस्त्यावरती चालतो वर्षानुवर्ष, तेव्हा एक घर असतं, झाड असतं,
त्या झाडाचं सावलीत नाही, ते झाड फक्त आपण बघतो आणि आपल्याला आठवणी सुटतात. तसं हे मामलेदार आहे, नंतर साई वडापाव आहे. तिथे मी आता येतोय. आता मी ॲक्च्युली आपण जे काही शूट करतोय, मला इतकं बरं वाटतं ना ते, की पूर्वी मी यायचो, खायचो, आणि तेच मी जेव्हा ब्लॉग करताना आठवतो ना, तेव्हा मग मला एक वेगळीच मजा येतोय. हॅव अ लुक ऑन दिस. मेंदूवडा आलेला आहे. सगळ्यांनी मामलेदारची मिसळ पाहिली असेल. मामलेदारचा मेंदूवडा साऊथ इंडियन डिश. येस येस ही येस. कुणीच आम्हाला दाखवली नाही, ती आता मी तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये ना मला आलेला आहे, चटणी आलेली आहे. हे बघा, थँक्यू. वेलकम. येस, दादा. याच्यामध्ये मला काय आवडतं माहिती आहे का, की सांबारामध्ये शेवगाच्या शेंगा हे आपल्याला कुठेही आहे ना सांबारामध्ये असं पाहायला मिळत नाही, की शेवगाची एवढी मोठी शेंग असेल किंवा भाज्या. ओके, यांचा सांबार एकदम डिफरंट आहे. पूर्ण भाज्या दिसत आहेत. हॅव अ टेस्ट प्लीज. मिसळीचा अजून तोंडामध्ये तू बोलता ना स्वाद अजून तसाच आहे. आता मी टेस्ट चेंज करून बघतो. जसं नाव आहे यांचं मामलेदार, तसं त्यांच्या सगळ्या डिश आहेत. त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज केलेली नाही कुठल्या डिशमध्ये. सगळ्या ही जी डिश आहे साऊथ इंडियन आहे, पण असं वाटत नाही की मी कुठल्या दुसऱ्या म्हणजे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये नाही आहे. पण हे ज्यांनी जे टेस्ट मेंटेन केलेली आहे, मेंटेन आहे. बेस्ट टेस्ट आहे. आम्ही तुम्हाला रिकमेंड करतोय की पण या नक्की रेकमेंड करतोय की मिसळीसोबत ही म्हणजे यांची मेदूवडा सांबार नक्की ट्राय करा. फक्त मिसळ नाही, तुम्हाला एक व्हरायटीज पण भेटते. चांगल्या व्हरायटी. त्याच्यावर अजून काही गोष्टी आहेत त्या खायला भेटतात. पण ही जी डिश आहे, आता सध्या मला मयांक बोललेला की इडली पण भेटायची, पण त्यांनी आता इडली नाही ठेवलेली आहे, पण मेंदूवडा ठेवला. तर मी मेंदूवडा टेस्ट करतो. गरमागरम मेंदूवडा त्या सांबारामध्ये डीप झालेला आहे प्रॉपरली. त्याच्यामध्ये ह्या भाज्यांचा फ्लेवर, या भाज्या पण दिसतात, आणि ही व्हाईट चटणी बोलतात ना सोन्याचा सुवाळा. शेवग्याची शेंग हेल्दी. त्यांचा जो ताक आहे हा पॅक्ड आहे, प्री पॅक केलेला त्या लोकांनी. बघा ताकाला मी पहिलाच ओपन करून ठेवलंय, जेणेकरून फटाफट होऊन जाईल काम. आता आम्ही ताक पिऊन बघतोय. चेअर्स. येस मित्रांनो. नॉर्मल आहे, जास्त नॉर्मल आहे, पण बोलतात ना की एवढं सारं तिखट खाल्यावरती ती मजा येते, ती मजा येते मला. म्हणजे ताक असं काय एवढं हे नाही, वेगळी गोष्ट नाही. ताक तर बाहेर पण भेटतं, पण मसाला नाही आहे, नॉर्मल ताक म्हणतो ते ताक आहे. पण जे एवढं सगळं तिखट खाल्लं, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना त्यांच्यासाठी बेस्ट. सेटल करायचं आहे, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट. अशी मिशी आली पाहिजे ताक ना, अशी लागली पाहिजे, तेव्हा ते ताक पिल्याला मजा आहे. जर तुम्ही असे कधी ताक पियाला असलात तर आम्हाला सांगा. ही व्हिडिओ लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा. मामलेदारची मिसळ खाली असेल तर वन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चेहऱ्यावरचा घाम बघून तुम्हाला अंदाज आला असेल की झणझणीत मिसळ आमची खाऊन झाली आहे. तुम्हाला बऱ्याच नवीन डिशेस, मामलेदारच्या बऱ्याच नवीन डिशेस तुम्हाला रेकमेंड केलेल्या आहेत, त्या आवर्जून तुम्ही येऊन खा. लोकेशन खूप सिम्पल आहे. ठाणा स्टेशनला पश्चिम बाजूला उतरून स्टेशनपासून मोजून 2 मिनटं चालण्यावरती आपलं मामलेदार मिसळचं दुकान आहे. आणि तुम्ही त्याच्यावर गुगलवरती सर्च करू शकता, कारण तो ब्रँडच आहे. चला तर मग आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. आणि हो, वन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इन्स्टा आणि फेसबुकवरती जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.